भिजवी देन माता अश्रूने चरण भिजवी देन माता अश्रूने चरण भिजवी पुरी झाली पुरी झाली पुरी झाली हो बरी. शेवटी एका ठिकाणी असा सल्ला मिळाला, बाई असं सांगून कोणी तुझ्या मुलाची मुंज वगैरे करणार नाही, पण इथून जवळ एक गाव आहे, त्या गावामध्ये एक गुरुजी आहेत, फार चांगले आहेत. तू जर त्यांना विनंती केलीस माझ्या मुलाची मुंज करा, त्याला शिकवा, तर ते गुरुजी फार चांगले आहेत, शिकवतील. अनेकांना आजपर्यंत त्यांनी अशी मदत केली आहे, सहकार्य केलं आहे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्या बाईंनी जाऊन आपल्या लेकराला बरोबर घेतलंय. गुरुजींना आपली परिस्थिती सगळी सांगितली, चांगले होते. ते म्हणाले ठीक आहे, शिकवीन तुला, तुझ्या मुलाला शिकवीन, पण इथे माझ्याकडे राहण्याची सोय नाही, त्याला येऊन जाऊन रोज करावं लागेल. काय करणार, जवळचं नातेवाईक कोणी नाही, जवळ पैसा नाही, एका भगवंतावर फक्त विश्वास. म्हणून मुलाचं नाव सुद्धा असं ठेवलं होतं मोहन. नावं ठेवलीत मुलांची तर अशी ठेवावीत जेणेकरून ते मुलाला हाक मारताना, काही काम सांगताना भगवंताचं नाव आपल्या मुखातून आपोआप निघतं. अजामिळ पापराशी नामे गेला वैकुंठास. पोराचं नाव घेत होता म्हणून ठरलं वैकुंठ नायक नारायणाच. नारायणा ये, नाव ठेवलंय मोहन. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. एका भगवंताशिवाय कुणाचाही आधार नाही, ही मनामध्ये भावना आहे. कबूल केलं, ठीक आहे, मी काही कामधंदा करतेच आहे, करील तो, येऊन जाऊन करील. त्याप्रमाणे त्या गुरुजींकडे येणं जाणं सुरू झालं. 4 मैल अंतर आहे मध्ये. सूर्योदयाला सगळं आवरून स्वतःचं स्नान आणि यांनी निघावं, चालत चालत तिथपर्यंत जायचं. गुरुजींच्या घरी शिक्षण सुरू झालं. सूर्यास्ताला पुन्हा परत यायचं. बाकीचे आत्ताचे सध्याचे शाळेत जसे बूट अमक्या कंपनीचे पाहिजे, दप्तर असंच पाहिजे, मोजे तसेच पाहिजे, असलं काही नाही. शिस्त या नावाखाली बाकीचे हेच चोचले जास्ती वाढले. अहो, सर्वसामान्य भांडी पाणी करणाऱ्या बाईला, ज्यांची लोकांकडे जाऊन काम करण्याची वेळ आहे, परिस्थिती आहे, अशा माणसाला शाळेचा खर्च परवडेल नाही. ड्रेस असेच पाहिजे, असलं काहीही या मुलाला लागत नव्हतं. ते गुरुजी फार चांगले होते, फक्त जाणं येणं रोज चालू आहे. पण एकदा असा प्रसंग घडला, गुरुजींच्या घरी काही काम निघालं. पूर्वी मुलांना गुरुजींच्या घरी असं काही काम सांगत होते आणि तेही आनंदाने करीत होते, कारण फक्त फी पुरता संबंध नव्हता. गुरुजी मुलाला पूर्वीचं जे शास्त्रशुद्ध पद्धतीने जे शिक्षण होतं, गुरुशिष्य पद्धतीने, त्यामध्ये शिष्यानी गुरुजींचे पाय दाबायचे, गुरुजींचे कपडे धुवायचे, गुरुजींची सगळी गुरुजींच्या घरी कामं करायची, जेणेकरून त्यांना असं वाटलं पाहिजे की हा माझा शिष्य नाही, माझं लेकरू आहे. अशी अंतःकरणात भावना गुरुजींच्या निर्माण झाली पाहिजे शिष्याच्या वर्तनाने. हा मुलगा ते सगळं करतोय. काही काम निघालं, सूर्यास्त होऊन गेला, रोज सकाळी जायचा, संध्याकाळी मावळायच्या आत परत यायचा. पण आज उशीर झाला आणि येता 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 अंधार पडायला लागला. गुरुजींनी त्याला सांगितलं होतं, कशाला जातायस, राहा आजच्या दिवस, रोज जरी राहत नसलं तरी आज राहू द्या, सकाळीच जा. तो म्हणाला नको, घरी आई वाट बघेल. मोहन म्हणाला नको, घरी आई वाट बघेल, जायला हवं मला घरी. म्हणून धावत 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 निघाला जीवाच्या आकांताने. तो मध्ये अंधार झालाच. 4 मैल अंतर. आता एवढा झगमगाट आहे, सगळीकडे लाईट आहे, पण इथनं समजा एखाद्याला सांगितलं जा भिलवडी पर्यंत जाऊन या चालत,
रात्रीच्या वेळी काहीतरी वाटेल का नाही हो? हा, आता प्राण्यांची काही भीती राहिली नाही, पण माणसंच इतकी हिंसक झाले आहेत की माणसंच नुसतं हल्ला करून थांबत नाही, जीव घेणे प्रकार करतात. वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज त्याला यायला लागले. अंधार झालेला, मध्येच पायाखाली काहीतरी सरपटल्यासारखं होत आहे. घाबरला आणि धावत 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 आला. इकडे आईलाही काळजी होती. आई हातामध्ये काहीतरी प्रकाशाचं साधन घेऊन चुडत वगैरे आणखी गावच्या वेशीपर्यंत आले. दोघांनी एकमेकाला पाहिलं आणि तो मुलगा येऊन घट्ट मिठी मारली. आई, ती म्हणाली, बाळा का रे एवढा घाबरलेला दिसतोयस? तुला उशीर झाला, बाकीची मुलं थांबली नाहीत का तुला? तो म्हणाला, उशीर झाल्यानंतर बाकीच्या मुलांच्या घरून मेणे आले, पालख्या आल्या, घोडागाड्या आल्या. अरे पण तुला कोणी सोबतीला थांबलं नाही का त्यांच्यापैकी? आई, अगं मी गरीब असल्यामुळे मला कोण सोबत करणार? साधं बोलणं सुद्धा नसतं त्यांचं माझ्याशी. तेव्हा आई, आजपर्यंत मी तुला काही सांगितलं नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे पुस्तक असं पाहिजे, कपडे असे पाहिजे, पण आज एक विनंती करणार आहे. असा जर मला कधी परत उशीर झाला तर मला संरक्षण माझं करण्याकरता, मला धीर देण्याकरता एखादा गडी पाठवशील का? आई म्हणाली, गडी? अरे बाबा, गडी म्हणजे त्याला काहीतरी द्यावं लागेल, गडी फुकट येतो? पण काय तिला सुचलं बघा, अशा प्रसंगामध्ये काही काही गोष्टी माणसाला सुचतात. चटकन सांगून टाकलं. हा, लक्षात आलं माझ्या. हे बघ, असा जर प्रसंग परत आला ना तर त्या जंगलामध्ये गोपाळ दादा नावाचा मुलगा आहे, त्याला हाक मार, तो येईल, तुझं रक्षण करील, भिवू नको. आईने असं सांगितल्यावर बरं वाटलं. मध्ये बरेच दिवस निघून गेले आणि पुन्हा एकदा असा उशिराचा प्रसंग आला, उशीर झाला. तेव्हा यांनी हाक मारलं, गोपाळ दादा. आणि काय सांगावं, या मोहनपेक्षा थोडा मोठा, हा 8 वर्षाचा तर तो 10-12 वर्षाचा, असा काळा सावळा मुलगा, पण काय आकर्षक डोळे. आला. काय रे, का हाक मारलीस? भीती वाटते, उशीर झालाय. असं, चल मी आहे. सोबत केली, गावच्या वेशीपर्यंत आणून सोडलं, पण पुन्हा दिसला नाही. जणू काही त्याच्या पुरताच आलेला. अर्थात या गोष्टीची कुठे वाच्यता झाली नाही. आईने विचारलं नाही, आज कसा आलास, भीती वाटली का? यांनी काही सांगितलं नाही. तो विषय तसाच राहिला. होता होता वर्ष पूर्ण झालं आणि गुरुजींच्या घरी काही गुरुपौर्णिमेनिमित्तानं कार्यक्रम होणार होता. आणि गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी सगळ्या मुलांनी गुरुसेवा या नात्याने कामं तर करायचीच, पण काही ना काही वस्तू आणायच्या. मग कोणी साखरेचं पोतं, कोणी गुळाच्या ढेपी, कोणी गुरुजींच्यासाठी वस्त्र, गुरुजींच्या पत्नीसाठी पैठणी वगैरे वगैरे अनेक गोष्टी आणायच्या आणि प्रेमाने अर्पण करायच्या. यांनी पण विचारलं. गुरुजींनी सांगितलं, गुरुपूजेस्तव यथाशक्तीने द्रव्यादिक आणावे, हीन दीन मोहनई पुसतो, मी काय आणू सांगावे? मी काय आणू सांगा? गुरुजी म्हणाले, तू काय आणशील? त्याच्या परिस्थितीची कल्पना होती. तू काय आणू नको, नुसता ये कार्यक्रमाला ये. उद्या गुरुपौर्णिमा आहे, या कार्यक्रमाला नुसता ये. तो म्हणाला, असं कसं? मुलांना लाज वाटते हो. शाळेमध्ये काही असा कार्यक्रम असला, समजा गट संमेलन आहे, अमुक आहे, तमुक आहे, आणि मुलांना पैसे दिले नाही की मुलं नाराज होतात, खिन्न होतात. सगळेजण काहीतरी आणणार, मी काही आणणार नाही. आई, असं कसं चालेल? पण तेवढ्यात त्याच्याही लक्षात आलं, हा आई, बरी आठवण झाली. गुरुजींनी त्याला एवढंच सांगितलं होतं फक्त की दूध घेऊन ये, बाकीचं काही तुला आणणं शक्य नाहीये, फक्त दूध तेवढं आण. घरी आल्यावर घाईघाईने आईला सांगायला लागला, आई, गुरुपूजेसाठी उद्या दूध न्यायचंय.
पण तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, आईला कशाला त्रास द्यायचा, आपला गोपाळ दादा आहे ना, आपण गोपाळ दादाला सांगूया. आणि आईला म्हणाला, आई काळजी करू नको, माझा गोपाळ दादा आहे ना, त्या गोपाळ दादाला मी सांगीन आणि गोपाळ दादा दे. थोरा मोठ्यांनी सांगितलेलं असतं, भगवंतावर विश्वास ठेवा. थोरा मोठ्यांनी सांगितलेलं असतं, भगवंतावर विश्वास ठेवा. आणि आईच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. मी सांगितलंय खरं याला की गोपाळ दादा या नावाने हाकमार, पण ही जबाबदारी मी टाकली भगवंतावर, कृष्णावर. पण आता प्रत्यक्ष परीक्षेची वेळ आली. हा म्हणतोय मी दूध त्याच्याकडेच मागेन. भगवंता या वेळेला मला सांभाळ रे बाबा, प्रार्थना करते. पण तेवढ्यात गोपाळ दादानीच खात्री दिली, मोहनानीच खात्री दिली, आई अगं चिंता कशाला करतेस, मी सांगितलं ना गोपाळ दादाकडे मागीन, तू सांगितल्याप्रमाणे तो आला होता, मला खात्री पटली, त्यांनी मला सोबत केली. काय गोपाळ दादा आला होता, तुला सोबत केली? हो. आईच्या डोळ्यात पाणी आलं. भगवान कृष्ण सगळ्यांचा पालन करता आहे, सांभाळणारा आहे, संरक्षण देणारा आहे, असं पूर्वजांकडून ऐकून 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 फक्त मी सांगितलं. पण जो अनुभव मला आला नाही तो माझ्या लेकराला आला. किती याचा दृढ विश्वास आहे. आणि त्याप्रमाणे या मोहननी सकाळी सगळं आवरलंय, आपलं काम सगळं सांगता येत नाही, वेळेची मर्यादा पाळता. आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या आनंदाने आणखी जायला निघालाय. आणि तेवढ्यामध्ये त्या जंगलापाशी आल्यानंतर मोठ्या विश्वासाने हाक मारली भगवंताला. आईने सांगितलेलं नव्हतं, पण नित्य मनामध्ये गोपाल कृष्णांचं स्मरण आहे, नामस्मरण आहे. आणि मोठ्या विश्वासाने हाक मारली, गोपाळ दादा. हाक मारल्याबरोबर झाडीच्या आडून जणू काही तयारच होता याच्या करता आला पटकन पुढे. काय रे, दिवस असून सुद्धा भीती वाटते? पण हा काही बोले ना, लाजल्यासारखं वाटायला. का हाक मारलंस मोहन? दादा आज फक्त सोबत नकोय, आज काही मागायचं आहे तुझ्याकडे. अरे माग ना, माग, संकोच का करतोस? काय हवाय बोल. फार मागणं नाही, पण बोल बोल. गुरुजींच्याकडे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, जे काय होतं ते सगळं सांगितलं. सगळी मुलं अमुक अमुक वस्तू आणणार आहेत, पण मला गुरुपूजना करता लागणारं दूध तेवढं तू आण, असं मला माझ्या गुरुजींनी सांगितलंय. तेव्हा मला आज थोडंसं दूध पाहिजे होतं, देशील का? दूध. आता ह्यानं दूध आणून देणं काय अवघड आहे? गोकुळचा राजा, नुसते आमचे चितळे काका आले इथे त्या दिवशी, आपण बघितलं तर रोज आपण गुलाबजाम, श्रीखंड सगळं खातोय ना. मंगलमूर्ती. गोकुळचा राजा तो म्हणाला, एवढंच ना, देतो की. जर आड मार्गाला गेला तिथे झाडीच्या पलीकडे आणि पेलाभर दूध आणून, हा हे घे. मोहन म्हणाला, एवढंस पुरेल? आज बरीच लोक येणार आहेत, गुरुजींच्याकडे मोठा कार्यक्रम आहे. गोपाळ दादा सांगतो, पुरेल? अरे घेऊन जा, सगळा कार्यक्रम होऊन उरेल. नुसतं पुरेल काय विचारतो? भेटाया मोहनासे आला जगाचा कैवार. भेटाया मोहनासे आला जगाचा कैवार.